नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील नवले पूल भागात घडलेल्या 1 कोटी रुपयांच्या रोकड लुटण्याच्या प्रकरणात एक धक्कादायक आणि खळबळजनक वळण समोर आलंय। व्यावसायिकाची गाडी अडवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीत चक्क पोलीस कर्मचारी आणि एक तोतया पत्रकाराचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं आहे। 18 जुलै रोजी नवले पुलाजवळ व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे सहकारी किरण आपटे यांची गाडी अडवून आरोपींनी आम्ही पोलीस आहोत असं सांगत 1 कोटींची रोकड पळवण्याचा प्रयत्न केला। सहकाऱ्याने 73 लाख रुपयांची बॅग वेळेवर सुरक्षित हलवल्याने मोठा ऐवज वाचला। उर्वरित 26.50 लाख रुपयांपैकी 20 लाख रुपये बळकावण्यासाठी आरोपींनी पीडिताला थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत नेले। तिथे महिला पोलिसांच्या मदतीने पैसे डिक्कीत लपवण्याचा प्रयत्न झाला। हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला। नरे पोलिसांनी कारवाई करत तोतया पत्रकार आशिष तिवारी यांच्यासह विक्रम चाकणकर, अमेय कारले आणि गणेश कदम अशा 4 जणांना अटक केली आहे। कटात सामील असलेले राजगड पोलीस ठाण्यातील महिला हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। या प्रकरणात एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 पोलिसांसह 6 जण अजूनही फरार आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।